नमस्कार, आपण बघत आहात न्यूज 24 चॅनल. देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज बुधवार 20 मे 2026 रोजी ऑल इंडिया केमिस्ट बंदची हाक दिली आहे. ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या डिस्काउंट्स आणि बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या जाणार आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी यांनी सांगितले की ई फार्मसीमुळे लाखो स्थानिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने कठोर नियम लागू करून ती बंद करावी. दरम्यान रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महावीर प्लाझा, दवा बाजार, रायनी प्लॉट परिसरात अत्यावश्यक औषध सेवा सुरू ठेवणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी 26 हेल्पलाईन क्रमांकही कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार कॉर्पोरेट कंपन्यांच्या अव्यावसायिक डिस्काउंटमुळे स्थानिक केमिस्ट व्यवसाय मोठ्या संकटात सापडला असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. बनावट औषधीपासून देश वाचवा, ऑनलाईन औषध विक्री बंद करा अशी मागणी करत हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. नमस्कार, मी सौरभ मालानी, अध्यक्ष अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो की ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या आमच्या शीर्ष आमच्या संघटनेने उद्या 20 मे बुधवार रोजी अखिल भारतीय देशव्यापी एक दिवसाचा बंद जाहीर केलेला आहे. आम्हाला माहीत आहे हा बंद हा थोडासा त्रास देणार आहे जनतेला, पण आम्हाला जनतेशी काहीही वैर नाही. आम्ही जनतेसोबतच आहोत आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही जनतेला पूर्ण सहकार्य करू आणि सर्व्हिसेस देऊ. पण हा बंद नेमका आमका कशासाठी आहे याची माहिती मी आपल्यास देऊ इच्छितो. ऑनलाईनमुळे मिळणाऱ्या औषधीमुळे स्पुरियस ड्रग म्हणजे बनावट ड्रगांचा सुळसुळाट मार्केटमध्ये सध्या सुरू आहे आणि ऑनलाईनमध्ये मिळणाऱ्या औषधींमध्ये नशेच्या औषधी, झोपेच्या औषधी, MTP किट या सर्रासपणे उपलब्ध आहेत. या सर्व सर्रासपणे उपलब्ध असताना यामुळे आपले येणारी नवीन पिढी जी आहे ती एक खूप जास्त कठीण वेमधून जाते. त्यामुळे आम्हाला या औषधी विक्री, ऑनलाईन विक्री अर्जंटमध्ये बंद पाहिजे असं आमचं निवेदन सरकारला आहे. मागच्या 8 वर्षापासून आम्ही याच्यामध्ये कार्यरत आहोत, पण सरकार आमच्या या गोष्टीची तसदी घेत नाही. म्हणून आम्ही ऑनलाईन औषधीच्या विरोधात हा बंद पुकारलेला आहे. दुसरी आमची मागणी आहे की कोरोना काळामध्ये जो GR गव्हर्नमेंटने काढला होता, कारण त्यावेळेस सामान्य जे माणूस होते त्यांना बंदी होती घराच्या बाहेर निघण्याची, तर त्यावेळेस होम डिलिव्हरी अलाउड केली होती गव्हर्नमेंटने. पण त्या GRचा फायदा घेऊन आज झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट सारख्या कंपन्या सर्रास जे औषधी प्रिस्क्रिप्शनवर विकल्या पाहिजेत त्या विना प्रिस्क्रिप्शनच्या होम डिलिव्हरी देत आहे. त्यामुळे आपला जे यूथ आहे ते नशेच्या छायाखाली जात आहे असं आमचं ठाम मत आहे. या दोन्ही मागण्यांसाठी आम्ही पूर्ण बंद करत आहोत आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या डीप डिस्काउंटिंगमुळे आमच्या पूर्ण केमिस्ट परिवारावर, आम्ही टोटल 12.5 लाख केमिस्ट पूर्ण भारतात आहोत, त्याच्यापैकी अवलंबून असलेले पूर्ण कर्मचारी असे 4 ते 5 कोटी लोकांवरती उपासमारीची वेळ आमच्यावर येत आहे ऑनलाईन औषधांमुळे, डीप डिस्काउंटिंगमुळे. याचा आमचा विरोध आहे आणि हे सर्व गव्हर्नमेंटनी त्वरित बंद करावं व त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. नाहीतर यानंतरचा जो आज 1 दिवसाचा बंद आहे तो पुढे बेमुदतही होऊ शकतो, हे सरकारने लक्षात घ्यावं. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा न्यूज 24 चॅनल. धन्यवाद.